श्री क्षेत्र चिखली इथं संत झोलेबाबा यांच्या 61व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। मौजे चिखली इथं श्री संत झोलेबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो। यंदा 61व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त संस्थांकडून 27 डिसेंबर ते 3 जानेवारी या दरम्यान 7 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री संत झोलेबाबा इथं पुण्यतिथी निमित्त मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं। त्याचबरोबर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। दररोज काकडा भजन, बाबांची सकाळी आणि संध्याकाळी आरती, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि भारूड तसंच श्रीहरी कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 जानेवारी रोजी पुण्यतिथी दिवशी सकाळी 5 वाजता बाबांची महापूजा करण्यात आली। सकाळी गावात पालखीची शोभायात्रा काढत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता। संत झोलेबाबा नावाचा गजर आणि टाळ मृदुंगाच्या वाद्यांनी चिखली नगरी दुमदुमून गेली होती। ठिकठिकाणी बाबांच्या पालखीच्या रथाचं पूजन करण्यात आलं। सकाळी काल्याचं कीर्तन झालं आणि दुपारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। जवळपास 75 ट्रॅक्टरच्या मदतीनं हा महाप्रसाद वितरण करण्यात येतो। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। गावामध्ये 61वा यात्रा महोत्सव संत झोलेनाथ महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। हजारो लोक या ठिकाणी महाप्रसाद घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मोठ्या संख्येने जवळपास 100 घंटांचा स्वयंपाक या ठिकाणी 2-3 दिवसापासून या ठिकाणी आमची स्वयंसेवक मंडळी संस्थांची विश्वस्त मंडळी करत आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने दरवर्षी हे यात्रा महोत्सव या ठिकाणी होत आहे। जवळपास 61 वर्ष पूर्ण झाली या महोत्सवाला आणि संपन्न होत आहे। धन्यवाद। इकोनिट्स फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस नॅशनल फ्री एज्युकेशन डे म्हणून साजरा करण्यात आला। या उपक्रमाच्या माध्यमातून केजी ते पीएचडी पर्यंत सर्वांसाठी मोफत शिक्षण मिळावं अशी ठाम मागणी फाउंडेशनकडून करण्यात आली। डॉक्टर प्रियानंद आगळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे। विशेषतः महिलांमध्ये आणि वंचित घटकांमध्ये शिक्षणाविषयी जनजागृती करण्यासाठी फाउंडेशननं मोठं योगदान दिलंय। या दिवशी विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, फलक प्रदर्शन, घोषणाबाजी आणि मार्गदर्शन सत्राद्वारे मोफत शिक्षणाची मागणी अधिक जोरकसपणे मांडण्यात येते। शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो सर्वांपर्यंत पोहोचावा हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। वाशिम जिल्ह्यात राजकीय संघर्षाने अत्यंत खालची पातळी गाठल्याचा गंभीर आरोप करत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रमुख, माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांनी काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि वाशिम येथील हरीश सारडा यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे। सोशल मीडियावर सातत्यानं बदनामी, कुटुंबियांची नावं वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणं तसंच पत्रकारांमार्फत खोट्या गुन्ह्याची माहिती पसरवून सामाजिक प्रतिष्ठा उद्ध्वस्त करण्याचा जाणीवपूर्वक कट रचल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय। राजू पाटील राजे हे वाशिम शहरातील नामांकित व्यावसायिक असून त्यांचा स्थावर मालमत्तेचा व्यवसाय आहे। ते भाजपचे माजी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तसंच प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहिलेत। जिल्हा कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाखाली 2 विधानसभा आमदार निवडून आले होते। तक्रारीनुसार हरीश सारडा हे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून सोशल मीडियावर सातत्यानं राजू पाटील राजे यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट टाकतायत। हा प्रकार केवळ माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेवर हल्ला नसून लोकशाही मूल्य आणि सार्वजनिक जीवनाच्या सुशिता यांना धक्का देणारा आहे असं तक्रारदाराने नमूद केलंय। वाशिम शहर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। न पाहता काही कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता कोणत्याही पोलीस स्टेशनचा एफआयआर न तपासता स्टेटमेंट करणं तर अनेक लोकांच्या विरोधात लिहितात, त्यांची बदनामी करतात। एक विजय वडेट्टीवार जर असं स्टेटमेंट करत असेल तर विजय वडेट्टीवारचा मी जाहीर निषेध करतो। आज आम्ही इथे त्यांच्या नावानं रितसर तक्रार दिलेली आहे। अब्र नुकसानीचा दावा आमच्या वकिलांनी आजच 100 कोटीचा दाखवलेला आहे। ती नोटीस त्यांना पाठवलेली आहे। त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे। इथे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागावी। आज राजू पाटील राजे यांनी आपल्या इथे तक्रार दिलेली आहे, नेमकं काय आहे त्या तक्रारीमध्ये? त्या
तक्रार अर्जामध्ये गैरअर्जदारांनी त्यांची प्रसारमाध्यमावर बदनामी केली अशा प्रकारची ती तक्रार आहे. चौकशी करून योग्य ती कारवाई करीत आहोत. राजू पाटील राजे यांच्या विरोधात या ठिकाणी काही नकली नोटा संदर्भात काही गुन्हा दाखल आहे का? त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वाशिम शहर येथे कुठलाही गुन्हा दाखल नाही. प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी नुकतीच प्रचार रॅली काढली. या रॅलीत अ प्रभागातून पुष्पा निरपगारे, ब प्रभागातून अशोक दामले, क प्रभागातून सुवर्ण तुपे तसंच ड प्रभागातून लक्ष्मीकांत थेटे सहभागी झाले होते. या रॅलीला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी उमेदवारांचं जल्लोषात स्वागत केलं. अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवारांना ओवाळून शुभेच्छा दिल्या. फुलांची उधळण, घोषणा आणि आनंदी वातावरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं चित्र दिसून आलं. स्थानिक नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी सकारात्मक भावना असल्याचं या रॅलीतून स्पष्ट झालं. विकास पारदर्शक, प्रशासन आणि जनहिताच्या प्रश्नांवर उमेदवारांनी भर दिल्यानं नागरिकांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण झालं. या रॅलीमुळे प्रभाग क्रमांक 22 मधील निवडणूक वातावरण अधिकच तापलं असून भाजप उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा हा चर्चेचा विषय ठरतोय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. दादा, काय म्हणणार तुम्हाला जो प्रभाग 22 मध्ये जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, काय सांगणार तुम्ही? एक तर ह्या सगळा जो आनंद जनतेच्या चेहऱ्यावरती आहे त्याचं कारण आहे आमचे नामदार श्री अतुलजी सावे साहेब. गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या प्रभागामध्ये जे रस्ते पेंडिंग होते ते सगळे रस्ते कंप्लीट झाले, लाईटच्या समस्या पूर्ण झाल्या, ड्रेनेजच्या समस्या पूर्ण झाल्या आणि येणाऱ्या एका महिन्यामध्ये पाण्याची देखील पूर्ण समस्या पूर्ण होणार आहे. लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीने माननीय नामदार श्री अतुलजी सावे साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामुळे हा जो सगळा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय तो त्याच्यामुळेच दिसतोय. नाव सर आपलं? माझं नाव लक्ष्मीकांत थेटे. सर आपलं बोला, प्रतिक्रिया द्या सर. आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या ठिकाणी आम्हाला भारतीय जनता पार्टीनं आम्ही चारही उमेदवारांना या ठिकाणी कमळ या निशाणीवरती उमेदवारी दिलेली आहे. आणि या कमळाच्या विकासाचं कमळ घेऊन, देवाभाऊचं कमळ घेऊन, मोदी साहेबाचं कमळ घेऊन आणि सावे साहेबाचं कमळ, कराड साहेबाचं कमळ आणि आमचे किशोरजी शितोळे आणि आमदार संजय केनेकर या सर्वांच्या कमळ घेऊन आम्ही जनतेपर्यंत पोहोचतो. हे विकासाचं कमळ. आणि या भागामध्ये 2014 पूर्वी आमचे नामदार अतुल सावे साहेब निवडून येण्यापूर्वी या भागामध्ये आम्हाला पायी चालणं मुश्किल होतं. या भागात आपण ज्या ठिकाणी फिरतो या ठिकाणी पाणीसुद्धा येत नव्हतं. नामदार अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून या भागामध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाईट आता लाईटच्या उजेडामध्ये आपण बसतोय हे नामदार अतुल सावे साहेबांच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही विकास कामं या ठिकाणी झालेली आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये जवळजवळ 90% रस्ते पूर्ण झालेले आहे. आणि जी पाण्याची समस्या आहे आमच्या भागामध्ये 4थ्या दिवशी 5व्या दिवशी पाण्याला पाणी पुरेपूर्ण पाणी येत आहे. परंतु दररोज नागरिकांना पाणी हे अवघ्या 15 ते 20 दिवसामध्ये या छत्रपती संभाजीनगर आता आचारसंहिता असल्यामुळे त्याचं काम होत नाही. काम पूर्ण झालेलं आहे. 15 ते 20 दिवसामध्ये नागरिकांना दररोज पूर्णपणे पाणी भेटणार आहे. धन्यवाद सर आपलं? मी अशोक धोंडीबा दामले, ओबीसी वर्गमधून. सर हिंदीमध्ये एक मिनिट थांबतो. मॅडम महिलांसाठी काय उपक्रम आहे तुमच्याकडे? महिलांसाठी आमची लाडकी बहीण योजना आहे आणि आम्ही सर्व महिलांच्या सुरक्षणासाठी आम्ही सर्व इथं काही ना काही त्यांच्यासाठी सुरक्षेसाठी करू. आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की आम्ही चारही उमेदवार काहींनी आरोप केले आमच्या दोघा लाडक्या भावावर की मी सर्वसाधारण महिला की तिकीट हे 25 लाख रुपये देऊन आणलं. तर मी सर्वसाधारण महिला हे 10x10च्या रूममध्ये राहत असून की हा न्याय फक्त भारतीय जनता पार्टीत आणि कमळात इथेच मिळू शकतो हे आज आमच्या भारतीय जनता पार्टीनं सिद्ध करून दिलेलं आहे. आणि मी सर्वांना त्या सांगू इच्छिते की लहरों से चीर के नौका पार नहीं होती, लहरों से चीर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. सौ सुवर्णा गणेश तुपे पाटील, सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 22 क. सर हिंदी बोला. सर आम्हाला चारही उमेदवारांना उमेदवारी दिल्याबद्दल आम्हाला जे प्रतिसाद मिळतोय जनतेकडून ते आता कमळ फुलणारच आहे. त्यासाठी मी सगळ्यांना धन्यवाद करते आणि साहेबांचा पण धन्यवाद, लाडक्या भावाचा पण धन्यवाद. माझं नाव सांगा सर. माझं नाव पुष्पा कांतीलाल निरपगारे, SC महिला राखी. उमेदवाराबद्दल काय सांगणार तुम्ही? एकदम छान वाटते. आज थेटे साहेब असो, दामले साहेब असो, लेडीज उमेदवार असो, आम्ही जेवढे चारही उमेदवार आहे एका मोठ्या फील्डनं याने आम्ही त्यांना मिळवला. भारतीय जनता पार्टी
सपोर्ट आहे आणि मोदींचाही तेवढा सपोर्ट आहे. अच्छा दादा, काय सांगणार तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा वाटला इथे उमेदवारांना? इथं तुम्ही ह्या प्रभाग नंबर 22मध्ये बघत असाल की सगळ्या जनतांनी उत्कृष्टपणे सरळ यांनी बघितलं की केंद्रात आणि राज्यात हे भारतीय जनता पार्टी नंबर 1ला आहे आणि देशातही नंबर 1चा त्यांना मान मिळाला आहे. आणि आज दिल्लीच्या गल्लीपर्यंत फक्त कमळच कमळ. तुमच्या प्रभागात तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या बाबत समाधानी आहात? आम्ही इथं समाधानी आहोत कारण की आम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाचे उमेदवारच आम्ही आहेत. बरं, तुम्ही काय सांगणार प्रभाग या उमेदवारांबद्दल? या उमेदवार कारण की यांचं कार्य हे महान आहेत या वार्डामध्ये. ते तळागाळातले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचं कामही तसं आहे. तुम्हाला त्या रॅलीमधून लोकांच्या त्या प्रेमाबद्दल आणि याच्याबद्दल तुम्हाला दिसत आहे. आमचे वार्डाध्यक्ष भाजपचे वार्डाध्यक्ष या नाही तर लाईटमध्ये घेऊन काळे येते मत माननीय सर, एक मिनिट इथे या तुम्ही लाईटमध्ये. मी बाळकृष्ण शेवंत आहे, प्रभाग क्रमांक 22 वार्ड अध्यक्ष. माननीय नामदार अतुलजी सावे कॅबिनेट मंत्री यांनी धडाडीच्या कार्यकर्त्यांना महानगरपालिकेमध्ये उमेदवारी देऊन एक विकासाचा मार्ग त्यांनी दाखवून दिलेला आहे. त्याप्रमाणे राष्ट्र मोदी ते गल्ली माननीय नामदार अतुलजी सावे असा हा विकास झालेला आहे. आणि हा विकासाचा फायदा हे जे उमेदवार उभे राहिलेले आहेत माननीय लक्ष्मणकांत थिटे, अशोकजी दामले, नील पगार आणि सुवर्णाताई तुपे यांना जनतेने भरभरून प्रतिसाद देणार आहे. कारण तेवढं कार्य या प्रभागामध्ये आणि वार्डामध्ये सुद्धा झालेलं आहे. तुम्ही निवडून आणणार का त्यांना? हा, त्यांना भरघोस मताने निवडून आणणार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय. वझर आघाव इथं थोर संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. या सप्ताहाला भक्तिभावपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सकाळी पारंपरिक पद्धतीनं दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषात ही दिंडी संपूर्ण गावातून मार्गक्रमण करत कार्यक्रमस्थळी पोहोचली. या धार्मिक सोहळ्यात ग्रामस्थ, महिला, युवक, बालगोपाल तसंच भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. दिंडी सोहळ्यानंतर विधिवत पूजा आणि आरती करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या निमित्तानं प्रसिद्ध कथाकार हभप कृष्णानंद महाराज मुंडे यांच्या सुमधूर आणि प्रभावी वाणीतून शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलं. सदर कथा ही 7ही दिवस दररोज भाविकांना ऐकण्यास मिळणार आहे. कथेतून शिवभक्ती, नीतिमूल्य आणि आध्यात्मिक संदेश दिला जातोय. अखंड हरिनाम सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, दिवसभर हरिनाम जप, सायंकाळी हरिपाठ तर रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं नाहून निघालाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली सांगळे इथं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सकाळी सामूहिक कवायतीत सूर्यनमस्कार घेण्यात आले आणि पूरक आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना मसाला दूध वाटप करण्यात आलं. बालिका दिनानिमित्त वेशभूषा आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. कोटे परिवाराच्या वतीनं विद्यार्थ्यांना बिस्किटांचं वाटप आणि शाळेला 2800 रुपयांची मदत देण्यात आली. शाळेच्या वतीनं कोटे परिवार तसंच अडकिने, आघाव आणि कोटे टीचर यांचा मुख्याध्यापक संजय जायभाये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी. माझे नाव ईश्वरी रामेश्वर ड्रिगोय. आज मी सावित्री बोचे अशी एकांकिका सादर करणार आहे. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही. बुद्धी असून चालत नाही तयास मानव काय. ओळखलं का मला? नाही, मी सावित्री.
किती भोगले किती सोशले तरीही तिने शिकविले. किती भोगले किती सोशले तरीही तिने शिकविले. स्त्री शिक्षणाचे धडे आज तिच्या लेकीने गिरवले. स्त्री शिक्षणाचे धडे आज तिच्या लेकीने गिरवले. असं तोंड भरून जिचं कौतुक करतात ना, तीच मी सावित्री ज्योतिराव फुले. वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले नावाच्या एका व्यक्तीशी झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव गावच्या खंडोजी नेवासे पाटील यांची मी कन्या, तर ज्योतिराव फुले यांची पत्नी. हळूहळू मला समजायला लागले की ज्या व्यक्तीशी माझा विवाह झाला आहे तो व्यक्ती कुणी सर्वसाधारण व्यक्ती नाही, तर तो एक समाजाला जगण्यासाठी ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्यांच्या मनात फक्त शिक्षणाचा ध्यास आणि शिक्षणाचा प्रसार करणे एवढीच आहे. ते ज्योतिराव फुले एकदा एका शाळेत गेले होते. तेव्हा निस्पळा नावाच्या मॅडम त्यांना म्हणाल्या, मिस्टर फुले, जर तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचाच असेल तर एज्युकेटेड वुमन दॅट द फॅमिली विल बी एज्युकेटेड. मग काय, ते माझ्याकडे आले आणि तसे ती पेन्सिल घेऊन आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि मग काय, माझा अभ्यास सुरू झाला. बे के बे, बे दोन्ही चार, बेतिक सहा, काना, मात्रा, उकार, वेलांटी, सर्व काही ते मला शिकवत गेले आणि मी शिकत गेले. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले. त्यांना मिळेल तेव्हा ते मला शिकवत होते. कधी झाडाखाली, कधी शेतात, कधी गोठ्यात ते मला शिकवत होते. एके दिवशी ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, सावित्री, त्या मुलींच्या डोळ्यातले आसू आपल्याला पुसायचे आहेत. त्या मुलींची प्रगती करायची आहे. तू या कार्यात माझी साथ देशील का? मी फक्त त्यांना साथ देईल एवढीच हमी केली नाही, तर त्या दृष्टीने कार्य सुद्धा केले. ते कार्य खरं तर खडतर होते. कार्यात हानी होती, झीज होती, अपमान होता, पण पुढच्या क्रांती सूर्य घडवण्याचा जबाबदारी मी माझ्यावर घेतली होती आणि ती मला पूर्ण करायची होती. आणि अशातच तो सोन्याचा दिवस उजाडला. दिनांक 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यातील भेडेवाडा येथे आम्ही सर्वधर्मीय मुलींसाठी पहिली शाळा उघडली, ज्यामध्ये मी शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा होते. अरे, शेरपाड्यासारखं काय जगता? जर शेरपाड्यासारखं जगाल तर काम तमाम होईल, पण वाघासारखं जगाल तर नाव होईल. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा तुम्ही माझ्यावर चिखल फेकला, शेण फेकली, दगडे फेकली, शिव्या दिल्यात, टोमणे मारली, तरी मी काही बोलले नाही. ते सहन करत गेले. पण आता सहनशीलतेचा अंत झाला. एके दिवशी एक माणूस माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की, सावित्री, कुठे चाललीये? हो मागे, आमच्या मुलींना शिकवणं बंद कर. पण मी त्याला म्हणाले, मी मुलींना शिकवणार, आणि घेतली एक आणि कानाखाली ओढली आणि त्याला सुनावलं, आज थोबाड फोडले. उद्या जर आलात तर या जमिनीनं ही जमीन रक्ताने भरवीन तुझ्या. का बरं मुलीने इतकं सहन करायचं? समाजाच्या अन्यायाला मुलीच का बळी पडतात? जर कोणा मुलीचा गौरव केला तर तिला सती जावे लागते, असे का? सांगा बरं, असे का? मुलींनाच असे का करावे लागते? माझे नाव अंकिता पद्माकर सांगळे. आज मी सावित्रीबाई फुले बोलते ही एक अंकिता सादर करणार आहे. नमस्कार, ओळखलं का मित्रांनो? अहो, मी सावित्री ज्योतिराव फुले बोलते. एवढी बोलले नसते, पण तुम्ही माझ्या विचारांची घोटून क्रीम केली. तुम्ही तर चक्क मला देवी म्हणून फोटोत फ्रेमही केले. जेव्हा जमेल तेव्हा तसे सोयीनुसार कौतुकही करता. मात्र खरे दुःख यायचे की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग आज मी तुमच्या पुढे खोलते. होय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा जसा गोताच काळ व्हावा तशा गोष्टी डोक्यांवरून गेल्यात. ज्या माझ्या माणसं सांगतात त्याच फेमस झाल्यात माहीत होते. मला कुठे पुढचे दिसले होते? मी पुढच्या जगासाठी शिव्या, श्राप, दगडांबरोबर शेणे सोचले. तुमच्या शब्दात सांगायचं तर मी दिवस रात्र झटले. होय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढल्या. ही काही उपकाराची भाषा नाही. मी विसरते की मी तुमच्यासाठी किती विष पचवले, मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले. हेच तुमच्या आज बहिऱ्याकानी घालते. होय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. माय मावल्यांनो, लेकी बाळींनो, शिकल्या सवरल्या, पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात. माझं वारसा सांगून माझीच वारशाशी राबत आहात. गर्भातल्या संतापल्या कळा गर्भातच दाबत आहात. या सगळ्या संतापापुढे आज मी भिडभाड बोलते. होय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. बाईपणाचं दुःख काय असतं मी तुमच्याहूनही जास्त बोलते.
शिकली सवरली लेक माझी संस्कृतीच्या नावाखाली नाकाने वांगे सोलते. होय मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. मान नको पान नको उपकारही आमचे फेडू नका. कीर्तन बिर्तन काहीही नको जुळवायचे म्हणून ते भाषणही जुळवू नका. कीर्तन बिर्तन काहीही नको जुळवायचे म्हणून ते भाषणही जुळवू नका. वाघिणीचं दूध पिऊन पुत्रासारखे गोंडा घोळतात. धर्म संस्कृतीच्या नावाखाली उलट्या परंपरा पाळत आहात. हेच आज तुमच्या बहिऱ्याकांनी घालते. होय मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे काढत आहेत, तुम्हाला शाळा काढत बसायची नाही. तुम्ही फक्त एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे. होय मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. माझी खरी लेक तीच जी असत्य पुढे झुकणार नाही. सावित्री आणि ज्योतिबा पुढे आंधळेपणाने माथा टेकणार नाही. माझी खरी लेक तीच जी असत्य पुढे झुकणार नाही. सावित्री आणि ज्योतिबा पुढे आंधळेपणाने माथा टेकणार नाही. आमच्याच मातीतल्या आमच्याच लेकरांकडून दुधा भाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जहाज निघावा लागला. आपल्या सोयीचे नसले की दुसऱ्यासाठी कानाडोळा होता. दुसऱ्यासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा होता. पोटात प्लेगचा गोळा होता. सावित्रीशिवाय ज्योतिबा, ज्योतिबाशिवाय सावित्री हे कोणाला समजून घेता येणार नाही. विचारांची ज्योती एकटी येता येणार नाही. म्हणूनच सुनांना लागावे म्हणूनच लेकींनो मी तुम्हाला बोलते. होय मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले बोलते. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे विचार घराघरात पोहोचावेत या उद्देशानं स्थापन करण्यात आलेल्या रक्षक प्रतिष्ठान गाण्याचं लोकार्पण आज जलमंदिर इथं छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यातील घट्ट मैत्रीचे ऋणानुबंध पुन्हा एकदा सर्वांसमोर आले. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या रक्षक प्रतिष्ठानच्या या गाण्याचं लोकार्पण छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं. एकतर मैत्री करायची नाही आणि केली तर ती सोडायची नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी तुमचा आहे. भाऊ बहिणींचा अंगरक्षक म्हणून काम तुमच्या सोबत कायम राहील असं छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले. तसंच रक्षक प्रतिष्ठानच्या गाण्यावर गॉगल घालत आणि कॉलर उडवत उदयनराजे भोसले यांनी डान्सही केला. यावेळी जलमंदिर इथं रक्षक प्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मैत्री करायची नाही आणि केली तर कधी सोडायची नाही. कोणी काय म्हणलं तर एकच सांगतो, तुमच्या सगळ्यांसाठी सुशील असेल, आम्हाला असेल तर असंख्य माझे मित्रमंडळी हात सोडला तर तुम्ही सोडा. एकदा हात पकडला तर मी कधी सोडणार नाही. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमचा एक मित्र, तुमचा भाऊ आणि बहिणीचा एक अंगरक्षक म्हणून नेहमीच राहणार. कोणी काय म्हणून मला माहित नाही. गैरसमज उपाय करून आपण करून घेऊ नका. तर एकाने सांगितलं की बाबा तुम्ही असं आहे तसं आहे तसं आहे, काय ते म्हणा, कोणतं म्हणा काय ते म्हणा, पण तुमचा मित्र आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार. मला काय घेणं नाही कोण किती मोठं झाला आणि जास्तीत जास्त तुम्ही मोठे व्हा आणि माझा संपूर्ण जेवढा म्हणून माझ्याकडनं जे करता येईल आपल्या सगळ्यांच्या सेवेची 24 hours 365 दिवस आपल्या सेवेशी हजर आहे. असंच एक किस्सा मला आठवला म्हणून सांगतो. असंच राजलक्ष्मीला पिक्चर बघायला गेले आणि त्यांनी रात्री फोन केला. काय एमर्जन्सी काय 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 नाही तुम्हीच म्हणा ना. 365 दिवस 24 तास काय काय टाकीचं ते मसाले दूध दोन मिनिटं थांब मी आलो.
तो फ्लॅट आहे का म्हणजे आणि म्हणलं काय आहे ठीक आहे नुकतंच झोपलो नाही तर ऐसा हे उंजो पोरगे कुठे याला लाट घालून गेली कुठे जाणार असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम राहून द्या आणि मनापासून जोपर्यंत श्वास आहे सोशाय हे सगळे सगळ्यांची माया हे सगळी ही सगळी आमची सगळी तज्ञ नाही सगळी टुकारडी ऑलवेज देअर फॉर यू ऑल लव्ह यू ऑल टू मच आणि एवढं मोठं सिस्टम भेटून आम्हाला त्याला पैसे द्यायचे की नाही द्यायचे दिले नाही तर तुझ्या आहे ना अंगाचे चित्र राहायचे नाही एनिवे टेक केअर लव्ह यू ऑल खूप खूप नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून आय लव्ह यू ऑल जे स्वार्थीपणे सगळ्यांची आपला इकडं तिकडं मंगलमावशी आहे ती मुजी आहे ते सगळे तुमच्यावरती जे स्वार्थीपणे प्रेम करतो बाकी काय माझं हे नाही असंच खूप खूप तुम्ही मोठे व्हा माझ्याकडनं जे म्हणून सहकार्य लाभेल त्यात कुठेही कमी पडणार नाही एवढंच सांगतो आणि वाजवा. जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथं राज्यस्तरीय खुली नाट्यगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून मोठ्या संख्येनं स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेच्या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे तसंच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आजच्या युवा पिढीला आपली परंपरा, संस्कृती आणि लोककला गायन यांचा विसर पडताना दिसत असल्याचं मत व्यक्त केलंय. लोककला आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. चांगला कार्यक्रम आहे. मी पण पहिल्यांदा या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. अतिशय एक चांगली सुरुवात आहे की अशी गायनाची स्पर्धा आपल्या चोपड्या शहरामध्ये होते आहे की जेणेकरून अजून ग्रामीण भागामध्ये गायनाबद्दल माहिती मिळेल. अजून जास्त चांगले कलाकार ह्या गायन स्पर्धेशी जुळतील. त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. मॅडम, आपल्याकडे युवा कल्याण खातं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे असे युवक आहे की ते त्यांच्यामध्ये गुण आहे, कलागुण आहे. त्यानंतर पण तालुका स्तरावर जे एक ग्राउंड पाहिजे ते ग्राउंड दिसत आम्ही करतोय. आता त्याचा प्रस्ताव सुरू आहे आमचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वदे कुटुंबियांची परिस्थिती पाहिली पाहिजे. अशा पद्धतीनं निवडणुका होणार असतील तर अशा निवडणुकाच नकोत. आम्ही सर्व उमेदवारी अर्ज परत मागे घेतो. तुम्ही जिंका. निवडणुका जिंकण्यासाठी खून होण्याची परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे, असा गंभीर आरोप मनसे नेते अमित ठाकरे यांनी केलाय. सर्वदे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे यांनी भावनिक शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, माझी एकच विनंती आहे, एक दिवस प्रचार बाजूला ठेवा आणि बाळासाहेब सर्वदे यांच्या घरी भेट द्या. निवडणुका कोणत्या पातळीवर नेऊन ठेवल्या आहेत हे तुम्हाला कळेल, असं अमित ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्र्यांनी राज्य कुठे चाललंय हे प्रत्यक्ष पाहावं अशी अपेक्षा अमित ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. कशासाठी या निवडणुका या प्रश्नाचं उत्तर मला मिळालंच पाहिजे, असं भावनिक उद्गार अमित ठाकरे यांनी काढले. दुसरीकडे हॉटेलला जाऊ तिकडे बसू खाली मला इकडे न्याय मिळालाच पाहिजे. दोन मुली माझ्यासमोर रडतात. मला मुलाची आठवण आली. काय होईल मी गेलो तर काय होईल त्या मुलाचं? त्या दोन मुली तुम्ही आज कृपया करून जाऊ नका. पत्रकारिता सोडा, तुमच्यातला माणूस जिवंत आहे की नाही, काय परिस्थिती आणि भाजपला मला एवढंच विचारलं, तुमची पातळी एवढी पडली पैसे देऊन फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं. तुम्ही खून करायला लागले आता निवडणुकांसाठी. मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका.
ती बघा मुलगी परत उठली. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. कल्याण डोंबिवलीत महायुतीतील शिवसेना शिंदे गट भाजप एकत्र निवडणूक लढत आहेत. निवडणुकीत अनेक जण इच्छुक होते, त्यामध्ये बहुतांश इच्छुकांना शिवसेना भाजप नेत्यांनी अर्ज मागे घ्यायला लावला, परंतु अद्याप काही बंडखोर आहेत त्यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतलेली नाही. त्यासोबतच असेही काही लोक आहेत जे पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत. अशा लोकांची एक यादी तयार करून शिवसेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आले. काही तासातच त्यांच्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं विधान शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी केलंय. शिवसेना भाजपमध्ये कल्याण डोंबिवलीत 55 ते 60 लोक असे आहेत जे बंडखोरी करून निवडणूक लढत आहेत आणि यातील काही लोक पक्षात राहून पक्षविरोधी काम करत आहेत. सक्षम कार्यकर्त्यांच्या पुढे काही होणार नाही. त्यांना सगळ्यांना तिकीट पाहिजे. तिकीट देणं एकनाथ शिंदेचा अधिकार आहे, रवी पाटलांचा नाही. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जाऊन नाराजी व्यक्त करायची, आमच्याकडे करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही सगळ्यांचे पुरावे चालू केले घ्यायला. कोण कोणाला शुभेच्छा देतो, कोण कोणाकडे मिटिंग घेते, कोण कोणाकडे काय करते, सगळे लेखाजोखा कल्याण पश्चिम मधला मी घेतोय आणि सातत्याने आरवतो. त्यामुळे 3-4 तासच रोज होतो. आता पण खासदार साहेबांचे फोन होते. 10 तारखेला खासदार साहेब आपल्या 1 नंबर पॅनलपासून सुरुवात करतील आढावा बैठकीची. त्या ठिकाणी तुम्ही एक ऑफिस शोधून ठेवा. ही शिवसेना भाजपचे उमेदवार त्यांचे कार्यकर्ता सांगून टाकतो. वेळ निश्चित नाही, वेळ सांगतो तुम्हाला. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या हे करा. शिवसेनेचा, भाजपाचा, महायुतीचा महापौर या कल्याण डोंबिवली काम करतो. काय करतो मला भेट आहे, काय सांगा. शिवसेना, भाजपा, रिपाई, त्याच्यानंतर रिपब्लिकन सेना आणि लवजी सेना याची महायुती आहे. प्रत्येक वेळेस निवडणुकीमध्ये एखाद्या व्यक्तीला तिकीट मिळालं नाही, एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून तो नाराज होऊन पक्षाचा विरुद्ध काम करत असतो. असे जे शिवसेना, भाजपा आणि इतर आमच्यासोबत असलेले कार्यकर्ते याची यादी कालच पाठवण्यात आलेली आहे. जे आमच्या अपरोक्ष आमच्याबरोबर राहून आमच्या विरोधकांचं काम करत आहेत त्यांचीसुद्धा यादी पाठवलेली आहे. या सगळ्या बंडखोरांवर, या सगळ्या गद्दारांवर कारवाई करा अशा पद्धतीचं मोठ्या साहेबांना निरोप दिलेला आहे. भाजपाचे रवींद्र चव्हाण साहेबांना निरोप दिलेला आहे आणि ते योग्य वेळी त्यांची 1-2 दिवसात त्यांची हकालपट्टी करतील याचा मला विश्वास आहे. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.